तर मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत नारळी भात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे 1 वाटी आंबे मोहरचे तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ सुवासिक असतात. तुम्ही बासमती किंवा इंद्रायणी घेतले तरीही चालेल, कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल. इथे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 वेळा इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले की त्याचं पाणी काढून टाकायचं आणि 15 ते 20 मिनटं थोड्याशा पाण्यात भिजत घालायचं आहे. इथे कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये 1 चमचा तूप घातलं. तूप गरम झालं की यात 2 वेलची, दालचिनी आणि 2 लवंग घातलेले आहेत. काजू घालून घ्यायचे, बदाम घालायचे आणि मनुका. तर हे चांगले भाजून घ्यायचे आहेत तुपामध्येच भाजले तर खूप छान चव लागते या ड्रायफ्रूटची. तर इथे भाजून झालेले आहेत हलके. खोबरं घातलेलं आहे. खोबरं अर्धी वाटी घातलं. खोबरंही भाजून घ्यायचं आणि गूळही हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. गूळ वितळून घ्यायचं थोडंसं. गूळ वितळलं की यात आपले भिजत घातलेले तांदूळ घालायचे. तांदूळ तुपामध्ये का परतायचे, तर तांदूळ तुपामध्ये परतून याला छान सुगंधही येतो आणि दाणे मोकळे राहतात. तर इथे तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कोणतीही झंझट न करता, जास्त पसारा न करता इथे हा नारळी भात तयार होणार आहे कुकरच्या 2 शिट्टीतच. तर इथे व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं. तांदूळ परतून झाल्यानंतर यात केशराचं दूध घातलेलं आहे. हे ऑप्शनल आहे, घातलं तरीही चालेल किंवा कलर टाकला तरीही चालेल. तर इथे 1 वाटी तांदळाला 2 वाटी एवढं दूध घातलेलं आहे. तर इथे सगळं परतून घ्यायचं व्यवस्थित. कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये हा भात शिजवून घ्यायचा आहे. झटपट होणारी रेसिपी आहे ही, नक्की ट्राय करून बघा. तर इथे भात शिजून झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर हा सोप्या पद्धतीने खमंग असा सुगंधी नारळी भात तयार करून बघा. या नारळी पौर्णिमेला किंवा सण समारंभाला ही रेसिपी तुम्ही नक्की तयार करून बघा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.